अखिल भारतीय रास्तभाव धान्य दुकानदार महासंघाचा महाराष्ट्र राज्य रास्तभाव धान्य दुकानदार महासंघाचा कोल्हापूर जिल्हा रास्तभाव धान्य महासंघाचा कोल्हापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार महासंघाचा कमिशन वाढ झालीच पाहिजे, कमिशन वाढ झालीच पाहिजे, कमिशन वाढ झालीच पाहिजे, सर्वांना धान्य। सरकार राज्य सरकार नाकारदेपणाची भूमिका घेते। अन्न सुरक्षा कायदा केंद्राचा आहे, अंमलबजावणी जबाबदारी राज्याची आहे, पण राज्य सरकार सार्वजनिक वितरण व्यवस्थेतल्या धान्य वितरण करणाऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत नकारात्मक भूमिका घेते। परवाच एवढं मोठं बजेट झालं, त्या सबंध बजेटमध्ये महाराष्ट्रातल्या 50,000 रेशन दुकानदारांच्या प्रश्नावर एक वाक्यही राज्य सरकार बोललं नाही। याचा आम्ही त्यांचा निषेध करतो। आणि एवढंच नाही की रेशन व्यवस्था सक्षम केल्याशिवाय महागाईला पर्याय नाही। महागाईवर नियंत्रण करायचं असेल, रेशन व्यवस्था सक्षम झाली पाहिजे। नुसता गहू तांदूळ विकून चालणार नाही, गहू तांदळाबरोबर तेल डाळ साखर आली पाहिजे, आणि तरच सामान्य माणसाला महागाईला प्रतिकार करण्याची शक्ती तयार होऊ शकते। पण या संबंध नव्या बजेटमध्ये आणि तरतुदीमध्ये रेशन दुकानदार आणि खऱ्याखुऱ्या महागाईच्या प्रश्नावर काहीच बोलले नाहीत। हे सगळं बोलतात, हे नुसतं दिखाऊपणा आहे। म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। आज आम्ही दुकानदार आलेलो आहोत, उद्या आम जनतेला घेऊन सुद्धा याच पद्धतीचं मोर्चा निदर्शन करणार आहोत। आणि जनतेच्या ताकदीवर लोकसभेमध्ये जसा हिसका दाखवला, तसाच विधानसभेच्या काळात सुद्धा आम्ही सर्वजण एकत्र येऊन जनतेला बरोबर घेऊन हिसका दाखवू। हम सब एक है बस।